चला, आज सफला एकादशीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर सफला एकादशी, नावाप्रमाणेच यश देणारी एकादशी, हा एक खूप महत्त्वाचा हिंदू उपवास आहे, जो आपण भगवान विष्णूंसाठी करतो. हा पौष महिन्यात, म्हणजे साधारणपणे डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये येतो. आणि असं मानलं जातं की हे व्रत केल्यानं यश आणि समृद्धी दोन्ही मिळतं. तर मग पहिलं, या व्रताचं नेमकं महत्त्व काय? सोपं आहे, सफलता मिळवून देणं. असं म्हणतात की हे व्रत केल्याने तुमची पापं तर नष्ट होतातच, पण तुमच्या इच्छाही पूर्ण होतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? अगदी थोड्या श्रद्धेनं केलेला उपवाससुद्धा मोठ्या यज्ञानितकं पुण्य देतो, असं मानलं जातं. आता दुसरं, हे व्रत करायचं कसं? खरं तर पद्धत अगदी सोपी आहे. या दिवशी ना, धान्य, तांदूळ आणि डाळी खायच्या नाहीत. भगवान विष्णूंची पूजा करताना तुळशीची पानं, फळं आणि पिवळी फुलं व्हायची. आणि हो, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा. आणि तिसरं, या व्रतात खरंच इतकी शक्ती आहे का? तर हो, यासाठी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. लुंभक नावाचा एक राजकुमार होता. पण तो खूप पापी होता, म्हणून त्याला राज्यातून काढून टाकलं होतं. जंगलात भटकत असताना नकळतपणे त्याच्याकडून सफला एकादशीचा उपवास घडला. म्हणजे त्याला माहीतही नव्हतं. पण तरीही भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याचं आयुष्य इतकं बदललं की तो पुढे जाऊन एक चांगला राजा बनला. म्हणजेच सफला एकादशीकडे केवळ यश मिळवण्यासाठीच नाही, तर आपल्या चुका सुधारण्याची एक संधी म्हणूनही पाहिलं जातं.